वनभोजनाची तयारी कल्पनाबेन करू राहिले. आमराईमध्ये आलेलो आहोत. एक जारबियाच्या जवळ पडतं ते. फुल पेटवायची आहे. आत्ताच आम्ही पायी सगळेजण आलो. ये हमारे दो बहन जी है, वो कोथंबीर, इसको कोथंबीर भी बोलते और हिंदी में संभार बोलते, वो साफ कर रहे हैं क्योंकि यहाँ पे अभी पुलाव और गर्मा गर्म कड़ी, ये काका जी भी हेल्प कराने को लगा रहे हैं खेती में, आमराई में। ये दीदी देखो कैसे मग्न है काम में, देखो कैसे एकदम काम में मग्न है। ये वाले माता जी भी खोबरा चटनी नहीं, ये भात में डालने भात, ये माता जी ना ये पुलाव बनाएंगे, उसकी तैयारी चली। देखो पुलाव में देखो ये खोबरा भी डालते, और ये माता जी ने देखो कैसे वो पहली वाली पिकनिक में वो बाजरे की ज्वारी की रोटी बनाई थी। पहचान गए क्या ये बहन को? देखो देखो आज तो वो अभी आलू छील रहे पुलाव में डालने का है ना। और उस दिन देखो कैसी गर्मा गर्म भाकरी वो चूल्हे के पास बैठे थे, वो वाले बहन है ये, है ना। अभी समझ जाएंगे इनको और पहचान भी जाएंगे आप लोग। माता जी ना खेती वाले हैं, इनकी खेती है बहुत सारी। तो ये अभी वटाना बैठे बैठे छिलते थे। देखो कितना हरा हरा वटाना है, देखो ताज़ा। टमाटर देखो कितने ताजे, और ये देखो देखो ये है सब पुलाव का सब है। मसाला तैयार कर रहे, सब्जियां है, वही देखो चटनी, ये है। ये एक बहन जी है, वो चावल निकाल रहे हैं। देखो चावल धोने का काम चालू है क्योंकि ये पुलाव बनाएंगे ना, बिरयानी बनाएंगे। देखो चावल निकाले पूरे। और ये बहन जी है, उन्होंने वो उनको हेल्प कर रहे हैं। ये दोनों जन मिलके हेल्प कर रहे हैं उनकी। ये सबकी सेवा करते, जिनको जो चाहिए वो खड़े खड़े देते हैं। इनको ये चाहिए वो चाहिए। इनका नाम ही गुरुमा है, गुरुमा करके इनको बोलते हैं हम लोग। देखो भानु बहन है, ये भानु बहन है। वो सब देखना भी पड़ता ना, कोई मेन भी चाहिए ना, किसको क्या चाहिए सब देखना पड़ता है। वो भी देख रहे हैं, वो सेवा देख। और देखो यहाँ पे अभी चूल, देखो चूल की तैयारी हो गई है। पुलाव बनेगा, इसके ऊपर कढ़ी बनेगी गर्मा गर्म। ये बहन जी देखो वो टमाटर काट रहे हैं, वो इसको ये महाराष्ट्र में काटते पाउसी से। ऐसे हमारे को तो नहीं आते, हमारे तो उंगली कट जाती है इसमें। और ये तो इधर उधर देखते भी है तो भी इनका उंगली भी नहीं कटती है, बराबर सब्जी कटती है। तो हमारे को तो ऐसे देखने भी मजा आती है, मुझे तो ज्यादा करके देखने में मजा आती है। हाँ देखो देखो बातें करते करते काट भी लिया उसने। ये गुरुमा हेल्प करा रही है। ये है कल्पना बहन, ये चूल्हा अभी पेटाएंगे। इनका पतीला चालू हो गया, वो लेप लाप के काला न हो इसलिए। हमारी कल्पना बहन है। पिकनिक वन भोजनासाठी ते बाळपण आलो बघा। कोथिंबीर झाली साफ आमची, मसाला झाला। मिरची आणि कढीपत्ता भाजीवाल्यांनी टाकला, चाण्याने टाकून टाकले। आठवण नाही का? ये गुरुबाई है, गुरुबाई वो भात मसाला भात बनतो ना, मसाला भात बनने की तैयारी चालू है। दो चूड़ी कड़ी पत्ता धो रहे कड़ी में डालने के लिए। ये देखो
ये आम का बगीचा है, यहाँ पे हम लोग आए हुए हैं। काढली पेन काढली ते पण भातालाच टाकायचं ना. अगं मीच विसरली. यांनी मला चांगला फोन केला होता. ते दुसऱ्या नंबरच घ्यायला लागते ना काकू तर. हो एक नंबर इकडे आहे. वरती आपण जातो तिकडे 2 नंबरचा आहे. त्याने मला नवीन ये खुली जगह है। दाखव कढीपत्ता. नंतर टाका. तुम्ही सगळ्या व्हिडिओज बनवत राहा नुसता. हाँ चांगलं बिलकुल छोटा कारमध्ये जाईल तो. कांद्याचा भाजायचं ना. कांदा लसूण दोन्ही टाक. दोन्ही भाजायचं वास येतो ना. लाल भाजायचं लसूण बी टाकायचं. थोडंसं हे ठीक आहे. नाही राहू दे वास येईल ना. एवढं राहू दे. येईल कढीला काय कांदा नाही चालतं. दोन बाजूला निघाल. दोन राहू दे. हे बघा भात. भात भिजत ठेवले. हे मोठं ठेवू का एक? हळूहळू शिजल. पाणी मोकळतं वाटल्यावर लगेच शिजतं. त्याच्यावरच एक साईड करायची. हाँ क्योंकि मैं गाँव जाती हूँ. थोडं याला ठेवा. कढीला पाहिजे. नाही बरोबर चांगला हिंगला कढीला हिंग पहिला पाहिजे. 2 प्रकारचे मसाले. हिंगला कढीला पहिला हिंग पाहिजे. नहीं मैं बस आम के बाद में खुशती. मैं आम के पेड़ देख कर ही खुशती हूँ. आणि ते खालची देखो ना इधर हाथ देने को चलेगा. थोडं कोथिंबीर. वीडियो बनाते हैं. कहीं डालते भी हो क्या ऊपर? डालते हुए नाइस वेरी थोडस एक वाटी लसूण आलं खोबऱ्याचं टाकलं. हे काय मग कढीसाठी ठेवलं. दाने ने आणले ना. कसले मिरी पाहिजे होती. मिरी मसाले भातामध्ये मिरी पहिला पाहिजे. असतं थोडस हे वेगळं वाटतं. मिरी
त्यांनाही घेऊन येते. आता त्यांना सांगायचं म्हटलं तर कुठे आहे काय आधीच ना एक दिवस सगळं पाणी नका जोडू नाही नाही जात हे बघ नाही ना असं का करताय नाही हो ते घाण पाणी नाही घाल नाही असं हे घेते ना वतकी थोडी आहे मी ही पातेलं रिकामा झाला असेल तर त्याच्यात पीठ काढू कढई कढीचं बघा किती विचारू का तिला? विचार त्याच्यातच चांगलं धुतले जाईल ते चांगलेच असेल असं ह्याच्यात ना जरा असं करायला पाहिजे काळे आहेत ना खालचं नाही. जास्त हे केलं तर सुकते जरा. तुम्हाला माहिती कसं पडलं तुम्ही इकडे हो आम्ही फिरायला यायचो ना आम्ही काय कुठे भटकायचो कुठे भटकायचो आम्ही लड़का भी मिल गया फ्री में खिलाने का ओह, फ्री में खिला लो फ्री में सब करके जाते हैं यहाँ से सब फ्री में तो दादाजी को जय कर दो ओ जय वरून थोडं टाकू दे नंतर बाद झाली एवढी नंतर टाकू आपण मिक्सर मध्ये करून टाकलं ना पाणी कलर छान येतो टोमॅटो कलर छान येतो भातात हे टोमॅटो घाल ना मऊ पडते जरा तेल टाकून दिलं का मसाला सगळं टाकलं बरं झालं कारण मला माहितच होतं एक किलो तेल पाहिजेच घ्यायचं होतं मग आता तांदूळ मग कोण जाता इथं जा ना मग घेऊन यायला तेल आणायला जायचंय का चला आपण जाऊया ना यायचं जवळ गाडी तिथंच आहे समोर सांगितले मी तिला तिथं समोर आहे तिथं समोर. आणि त्यांचे सख्खे भाऊ आणि भाऊजे मुंबईला आहेत. आता मुंबईला निघणार ना त्यांचा फोन यायला लागला म्हणले थांबले आता मला कमी काही इथपर्यंत कोणतरी न्यायला आल्याशिवाय तर मी एकटी कसं नाही असं जरा एक काम करा ना ताई पाणी एवढंच आहे की चांगलं नाही तर तांदूळ पाणी काढून ठेवलं नुसतं दिमकलेचं. एकत्र करणं. ओ, अच्छा बात आहे. नाही तर ते असे तुकडे पडतात. त्याला काय होत नाही, घाला सगळं. नॉनव्हेज खाणारे सगळे खातात ना, तेवढं काय होणार आहे? चावल दूध चावल मीठ टाकलं ना व्यवस्थित मीठ टाकलेच नाही अजून मी इथं पुढे
अरे ये पेड़ों में ही डाल देते पानी, फायदा करता है। त्याला हवामानच चांगलं नाही अहो. या ताईने त्या हे करायला असतात. खिचड़ी ಮಾಡೋದು ಲಾಸ್ಟ್ खिचड़ी और ये लिखा है इसको जब दबा देंगी परत त्रास झाला ना फिर बंद कर दीजिए. जब ऐसा छोटा हो जाएगा तो वीडियो आ रहा है, हो रहा है. जो हाथ उठाएंगे आप वो आएगा. अब ऐसे करके तो बंद इसको दबाना पड़ेगा. और वीडियो पर ज्यादा पड़ता है पहले एक बार. मी करते तर माझ्या अभी देखिए हम फोटो पे किए अभी हम फोटो पे किए खाली ऐसे नहीं करते वो मोबाइल चलिए गोव्याचे ना आधीमध्ये कल्पना हॅलो मस्त मस्त आहे ना 6 बजे तक ट्राई करूंगी क्या चाहिए बताओ मैं करती हूँ उभं राहून क्या हुआ तो तुम्हें तुम क्या जावयाला का म्हणा लावतीला नाही आवती माहेरी गेलेली द्यायला ठेव अहो मग आम्ही आल्यानंतर दादा मी 2-3 त्यांनी आणलं. तुम्हाला पण आणावंच लागतं ना. आणि ह्या कुठे गेल्या आई नाही कोळपी ना ग कोळपी नाही नाही जीरा राईस जीरा राईस आहे स्कूटीवर गेली ना ती जेवण बनवून खायला भात कढी कधी बोलवते बोल सवय लागली फोटो काढायला असं एवढं कुठं लिहिलं
कोणी घेतलं होतं? नहीं कमी में टाकले कमी टाकले जास्त बोल नको आम्ही टाकायचो पाणी में घालून पाणी लागलं पाणी मध्ये टाका नाही माझ्या हे मोबाईलतून काढलं तुमचं मला कळलं नाही. आता राहिलेलं आपण जेवायला पण पैसे काय किती हेल्पट झाली घराकडे ह्याच्याकडे मिरच्या कापून कढी करून पावशी म्हणतात तिकडे, नागपूर जवळ. तिकडे पावशी म्हणतात. इकडे कोणाला समजणार नाही. इकडे येळी म्हणतात, तिकडे पावशी म्हणतात. मला काटने को आता है काटने को आप लोग क्या बोलते हो हाँ बराबर है ये आप लोग क्या काटते हैं काटते नाही तर सवयीला भीती वाटते. कितनी हंसी आ रही है क्या पता दूसरे म्हटलं जे रेसिपीला बी येतो तिला म्हणत होती आग होती तिने ऐकलं नाही कशी किती आग आपण मिक्सर मध्ये बी काढून हाताने काढले ना सगळं हात सगळं नाही चुकून आपण तोंडाला हात लावले ना त्यांना सांगितलं होतं बाई मग लो पीस ना किस पे कोणाकडे असतात आणल्या असत्या 2-3च राहिले ना जेवायला येत नाही ना ताटावर पातळ ठेवून येते ना त्यांनी सांगितले ते आणले खालून करायचं खालून डायरेक्ट खाली घालायचं ये डालना है हा डाल कितना डाल दो पूरा कढीला नाही तळायला खालीपर्यंत गेलंय कपडा घेते का बैठ के चलोगे तो ताकत लगेगी ये धुवा लो मैं करूँ छोड़ो कलर नहीं आला ना पाहिजे तसं देखो मैं करके देखूँ थोडे मिरची मसाले होते टाकायचे ना थोडे थोडे मिरची मसाले होते ना टाकायचे ना थोडंसं खाऊन पाहू अगं पाणी लागत झाला तसा होते ते वाफेवर आता मला वेळ ऐका ना बघ रोकडे चमच्यात गरम पाणी करू गरम तेल आणि असं केलं असतं ना पण कढीमध्ये तिखट होईल मग कोण कलरची कशाला आणताय करताय काय नहीं तो वही नहीं ना ये होतं घरात आणलं ज्याला खायचं आणि खायला नसेल खायचं तुम्ही खाऊन कलरची नाही खाऊ नये खाण्याचा कलर असतो जिलेबीत जो कलर राहतो ना तो आणि खाण्याचा कलर असतो मुंह में पानी नहीं टिकना चाहिए ना याच्यात दे टाकून तात्पुरतं काढू का मी साठी पकड पटकन काढी करून
बाहेर ओढायचं असतं ना थोडं. जाळ कमी करा. विसरून घ्या. अरे जळून जाईल ना. तेच म्हणूनच कमी टाकले होते मी. काढे काढेपर्यंत बाकीचे जळून जातात. थोडं थोडं टाकू मग काढायला. काढेपर्यंत ते जळून जातात. एक पोळी खाऊ पण कंटाळा होणार. नाही येतात तिथं. तर निळाचा फोडतोय. फोडल्या नाही का त्या? उडतं ना माहिती ते मिरची. टाक सगळं टाक टाक टाक. मोहरी हा, टाक 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 चांगलं वाटतं. जिरं पण टाकलं. जिरं पण टाकलं. हिंग नको टाकू अजून बरं का. हिरव्या मिरच्या बाकीचं धुवू दे नाही तो हिंग जळून जाईल. थोडं आधी टाक, हिरव्या नंतर मिरच्या भाजी ते टाका ना आता. टाक. एकच चमचम लसूण टाक. हिंग टाक थोडीशी टाक पटकन. जळल ना गुरुबाई. टाका. थोड्या वेळाने टाकलं असतं ना. टाकू आणखी? टाका टाका. बस हा बस झालं. बस कसं वास आले येईल म्हणते भाजी बनलं. असं वास आले मग भाजी झालं. खमंग एकदम तोंडात पाणी सुटलं लगेच. असं वास यायला पाहिजे. हे पण आहे याला. ते बी टाक. ते काय ती कॅन आहे ना आत्ता भरून आणलेली ते. हा प्यायचंच आहे. आता कढीला प्यायचंच आहे ना. याच्यात ओतून देऊ का तुम्हाला? हा वरतून टाक. हे याला काय करायचं? नाही ना कढी टाकू. कढी झाली का इकडं व्हिडिओ काढून घेऊ आपण. राहिलंच होतं का? कशाला नाही पेटवा ना ते असं कशाला मिक्सर टाकायचं. चालतंय. घरून आणलं होतं का त्यांनी? ते हळणे होतं ते पातेलं द्या माझ्याकडे. हे दही हलवते. नंतर वरनं टाकू ना. वरतून टाका. वरतून चांगले लागते. देतेला देते का. एवढं मोठं नको हे खालचं पातेलं आहे. हा म्हणजे जर हे पीठ लाग द्या माझ्याकडे. पीठ आधी पीठ घालून कढी नंतर टाकलं की चालतं. टाका ना. हे पीठ आधी पीठ टाकायचं. पाणी टाकलं ना तर पीठ थोडं गरम टाकायचं. ठीक आहे असं बनवतं असं. हा. करा तुमचं पद्धत. हे पोडायला हलवत हलवत गेलं ते हलवत पण टाकलं ना. हलवा बरं का आता उकळूचा हलवायची बघ. पाणी लागलं. अगं हळद टाकली. हळद टाका म्हटली. कमी पडली. टाका पाणी. ते टाक धुवून टाकताय. ते धुवून घेऊन पाणी याच्यात पाणी येतं. मीठ टाकलं मग अजून टाकायचं. पीठ पीठ घेऊ का अजून? घ्या ना थोडंसं. हे असं पीठ ते देऊ टाकून सगळं. हे होतं ना. घट होईल ना. साखर. आता लावा आग. करू का हाताने? करा करा करा.
आता नेहमी तेच म्हणते, टाका काढू. ठीक आहे. निघालं चांगलं. कारण असं हे करून केलं ना. मीठ टाकलं नाही ना. मीठ नाही थोडं कमी टाकायचं. मीठ टाकायचं थोडंसं टेस्ट करून टाकायचं. देऊ का एवढं पाणी टाकून? पोट दुखल्यावर काय करताय? हिंग पाणी पिता का हिंग घालून? नाही, मला वाटतं आणि पोट दुखलं पोट दुखलं ना पाणी हिंग टाकायचं. पण येणार आणि मग हरिपाठ घेऊ आणि हरिपाठ झालं की लगेच जेवण करू. सब बना अंधेरा क्यों आ रहा है? गट झाली बघ. बन गया आप सब. गट बी झाली आता. ठीक हो. हाँ इस जन्म में तो निकल जाएगा.